सावंतवाडी तालुक्यात आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। सावंतवाडी बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांना चालताना त्रास व्हायचा। मात्र कित्येक वेळा प्रशासनाला कळवूनही याकडे दुर्लक्ष केल्याने आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी बस स्थानक परिसरात जेसीबीच्या सहाय्याने खड्डे बुजवले आणि सरकारविरोधात घोषणा दिला। यावेळी शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, तालुका संघटक मायकल डिसोजा, जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, चंद्रकांत कासार, बाळा गावडे, शब्बीर मनियार, मेघश्याम काजरेकर, पुरुषोत्तम राऊळ आदी शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय उद्धव साहेबांचा आज वाढदिवस आहे। या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यामध्ये अनेक उपक्रम, सामाजिक बांधिलकी जोपासक उपक्रम घेण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये सकाळी कलम वाटपाचा कार्यक्रम, म्हणजे सुपारीची कलम असतील, काजू कलम असतील, या तऱ्हेचे शेतकऱ्यांना कलम वाटून कार्यक्रम करण्यात आला। तर आता जिथे आपण बस स्थानकावर आहोत, ज्या ठिकाणी अनेक खड्डे पडलेले आहेत आणि अनेक दिवस झालेले आहेत, ज्या ठिकाणी खड्डे पडले असताना अनेक नागरिकांना त्याचा त्रास होत होता। ज्या ज्या ठिकाणी गाड्या जात होत्या, अनेक जणांना, वयस्कर महिलांना असेल, इथल्या प्रवाशांना असेल, मोठा त्रास सहन करावा लागत होता। आणि अशा परिस्थितीमध्ये त्रास सहन करत असताना अनेक वेळा आंदोलन इथे झाली, परंतु कोणालाही जाग आली नाही किंवा कोणालाही त्याची जाणीव झालेली नाही। त्याच्यामुळे आज नाविलाज असतो, आज साहेबांचा वाढदिवस म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून आज आम्ही इथे खड्डे बुजवायचा कार्यक्रम, हा बस स्थानकावरचा, सावंतवाडी बस स्थानकावरचा खड्डे बुजवायचा कार्यक्रम हा साहेबांच्या वाढदिवसाने तिथे घेतलेला आहे।